गुरुप्रदोष व्रत कथा सूतजी शौनकादिक श्रोत्यांना म्हणाले, महोदय, गुरुप्रदोष व्रत केल्याने उपासकांच्या शत्रूंचा विनाश होतो. व्रतकर्त्याला सुख, शांती व धैर्य लाभते. त्याचा अभ्युदय होतो. या जगात मासांची व तिथींची जेवढी व्रते प्रचलित आहेत, त्यामध्ये गुरुप्रदोष व्रत हे अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे आहे. मी तुम्हाला या व्रताची कथा सांगतो ऐका. एकदा चंद्र आणि व्रतासूर यांच्यात भयानक रणकंदन झाले. त्यावेळी देवांनी दैत्यसेनेवर प्रखर हल्ला करून तिचा प्रचंड संहार केला. ते पाहून व्रतासूर अतिशय संतापला. त्याने आसुरी मायेने 11 स्वरूप धारण केले. तेव्हा इंद्रादिक सर्व देवांना भीतीने ग्रासले. व्रतासुरावर विजय मिळवण्यासाठी काय करावे, असा त्यांना प्रश्न पडला. त्यांनी देवगुरु बृहस्पतींना आवाहन केले. त्यांच्याशी विचारविमर्श केले. ते म्हणाले, हे देवेंद्र, व्रतासूर मोठा तपस्वी आणि कर्मनिष्ठ आहे. त्याने गंधमादन पर्वतावर उग्र तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आहे. हा व्रतासूर पूर्वजन्मी चित्ररथ नावाचा राजा होता. तुझ्या समीप जे सुरम्य वन आहेत ते पूर्वी याचेच राज्य होते. आता साधुवृत्तीचे विचारवंत लोक तेथे राहून तपश्चर्या करतात. ती भगवान शंकरांचे दर्शन प्राप्त करून देणारी अनुपम तपोभूमी आहे. असो, एके दिवशी चित्ररथ विमानात बसून कैलासलोकी गेला. त्याने शंकराचे दर्शन घेतले. त्यावेळी जगदंबा पार्वती त्यांच्या वाम अंकावर बसली होती. ते दृश्य पाहून राजाला हसू आले. तो उपहासाने म्हणाला, हे प्रभो, आम्ही मायेने मोहित होऊन विषयांमध्ये अडकून पडतो, स्त्रियांमध्ये आसक्त होऊन राहतो. पण एखादा देव आपल्या स्त्रीला आलिंगन देऊन सभेमध्ये बसलेला आहे. असे देवलोकातही कधी दृष्टीत पडत नाही. त्याचे बोलणे ऐकून शंकरांना हसू आले. ते म्हणाले, राजा, माझा व्यावहारिक दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो. त्यामुळे माझे वर्तन लोकांना विपरीत आणि अघोरी वाटते. मी जगाला वाचविण्यासाठी कालुकट नामक महाविष प्राशन केले. त्याचा भयंकर दाह सहन केला. तरी तुमच्यासारखे साधारण लोक मला थट्टेने हसतात. याला काय म्हणावे? पार्वतीला चित्ररथाचे बोलणे खटकले. ती संतापाने म्हणाली, दृष्टा, तू सर्वव्यापी महेश्वराबरोबर माझीही थट्टा केली आहेस. या दुष्टकर्माचे फळ तुला भोगावेच लागेल. तेथे सनंदन व सत्कुमार उपस्थित आहेत. विशुद्ध प्रकृतीचे महान शास्त्रवेत्ते व तत्ववक्ते विभ्रमाने उभे आहेत. ही सर्व थोर मंडळी अज्ञान नाहीसी झाल्यावर शिवभक्तीतच रममाण झाली. यांना शिवाचे आचरण कधीही गैर वाटत नाही. त्याच्या प्रत्येक कृतीतून लोककल्याणच होते, ही त्यांची प्रत्यक्ष अनुभूती आहे. तू स्वतः ही ज्ञानी आहेस, चतुर आहेस, तरीही शिवाची थट्टा केलीस. या प्रमाणाबद्दल मी तुला शासन करीत आहे. त्यामुळे भविष्यात तू केव्हाही साधुसंतांच्या थट्टेचा दुस्साहस करणार नाहीस. तू विमानातून खाली पडून राक्षस योनीत जन्म घेशील, असा मी तुला श्राप देत आहे. जगदंबेच्या अभिशापाने चित्ररथास राक्षसाचा जन्म मिळाला. तो त्वष्टा ऋषीच्या श्रेष्ठ तपोबलाने भूलोकी उत्पन्न झाला. पूर्वी संस्काराला अनुसरून तो लहानपणापासूनच शिवभक्ती करू लागला. त्याच्यावर भगवान शंकराचा वरदहस्त आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याला जिंकू शकणार नाही. म्हणून माझे तुम्हाला असे सांगणे आहे की तुम्ही गुरुप्रदोष व्रत करून आधी शिवाला प्रसन्न करून घ्या. त्यानंतरच तुम्हाला व्रतासुरावर विजय मिळवणे शक्य होईल. ते ऐकून इंद्रादिकांनी मोठे समाधान वाटले. त्यांनी गुरुप्रदोष व्रताचे मोठ्या श्रद्धेने आचरण केले. त्या व्रताप्रभावानेच इंद्राला व्रतासुरावर विजय मिळाला आणि देवलोकात शांती प्रस्थापित झाली.